हे दोघं तर आता इथं बॅग घेऊनच रेडी आहे. तर तुम्हाला कळलंच पुढं की आम्ही कुठे जातो आहे. आता इथं आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला जिथं आम्हाला जायचं होतं ते म्हणजे होतं दिवेआगर. तिथे आम्ही 2 दिवस राहणार होतो आणि खूप दिवस झाले आम्ही दोघं कुठे गेलेलो पण नव्हतो. म्हणजे पोरांना घेऊन या दोघांना पाहिजे होतं थोडंसं बाहेरचं वातावरण त्याच्यामुळं आणि राजूला सुट्ट्या पण झालेल्या होत्या आणि मी इथं घरूनच बनवून घेतलं होतं पराठे, चपाती, भाजी आणि शेंगदाण्याची चटणी. कारण गेल्या गेल्या लेकरं आहेत सोबत म्हटल्यावर काहीतरी खायला लागतं त्यांना. मग एमर्जन्सी टाईमला असं कुठून आणायचं त्याच्यामुळं आणि मी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे तिथं जरा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी व्हेज काही घरनं माझ्यासाठी घेतलेलं होतं आणि इथं विसरलं होतं आमचं काहीतरी. त्याच्यामुळे आम्ही इथं खाली घ्यायला आलो आणि परत गेलो वरती आणि मी असं काही शूट केलं त्या घराचं. बघा ते घर किती छान आहे आणि इथं राजवीरला काही खुशीच मावणार. राजूची खुशी बघा कशी मस्ती चालू आहे आता त्याची. आणि त्यांना लागलेली होती भूक. ते रात्री जास्त जेवले नव्हते आणि त्यांना पाट्यापाट्या इथं भूक लागली होती त्यांना आणि राजवीरचं आणि शौर्याचं मस्त मज्जा घेणं चालू होतं इथं. त्यांना झोप काही येत नव्हती. तरी इथं झाली सकाळ आणि मी तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवते. खूप छान आहे. का दाखवते आहे ते मी सांगते कारण इथं ना त्यांनी अक्षरशः ते चूल पेटवलेली पाणी. मी गावाकडेच राहिलेली मुलगी आहे आणि आत्ता लग्न झाल्यावर माझे मुलं झाल्यावर आम्ही पुण्याला सेटल झालेलो आहेत आणि मला गावाकडचं असं वातावरण खूप आवडतं. इथे बदाम बघून मला माझी लहानपणीची आठवण आली. मी असं बदाम माझ्या पण पत्रावर वाळू घालायचे आणि ते फोडून खायचे. आणि इथे बघा राजू शौर्य उठून बसले आहेत. त्यांना मी उठवलं होतं ते उठले नव्हते ॲक्च्युली आणि मी इथं आंघोळ करून रेडी झाले होते पण एवढे पण रेडी झाले नव्हते फक्त ड्रेस घातला त्याच्यामुळे मी माझा फेस दाखवत नाही आहे. आणि इथं मी समोरचं फ्रंटच्या बाजूचं तुम्हाला लोकेशन दाखवते. हे बघा छान आहे इथं आणि आंबे लागलेले होते झाडाला. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय खायचं पडलेलं होतं आणि इथं आहेत शेवग्याच्या शेंगा अशा ते पण दाखवले मी. कारण हे सगळं बघून मला खरंच माझं मन भारावून आलं. हे मला बघून गावाकडची खूपच आठवण येत होती आणि पाठीमागं हे लोक वतलावर पाणी पण तापवत होते ते पण मी लहानपणी केलेलं आहे त्याच्यामुळं. आणि मी तर दुकानात काहीतरी माझं विसरलं होतं ते म्हणजे कोलगेट होतं मी आणलंच नव्हतं आणि आम्ही पोहोचलो इथं बीचवर आणि राजूला असं काही टॉयज घ्यायचे होते इथं त्याच्यामुळे मी त्याला घेऊन दिल्या कारण ते वाळूमध्ये काहीतरी त्याला असं घर करायचं होतं त्याच्यामुळे हे टॉयज त्याला घेऊन दिले. आणि आम्ही दोघांनी आत्ता फायनली इथं घेतला व्हिडिओ क्लिक कारण त्यांना सकाळी झोप आवरत नव्हती आणि ते मस्त झोपून गेलेले. बीच बघा हे खूप छान आहे. इथं ना एकदम स्वच्छ बीच आहे हे दिवेआगरचं. इथं फिरायला जाण्यासाठी आणि मुलांना पण खूप छान वाटेल हे ठिकाण असं आहे. आणि मी अगोदर पण आली ह्याच्या अगोदर पण माझं तेव्हा काही यूट्यूबचं चॅनल वगैरे नव्हतं त्याच्यामुळे माझ्याकडे आता ते फोन पण नाही राहिला आणि ते व्हिडिओही नाही राहिले. आता आहेत माझ्याकडे तर ते मी तुम्हाला दाखवते. आणि इथं पाणी बघा असं मी मस्त मजा घेत होते. त्यांनी लेकरांना सांभाळत होते दोघाला पण ते त्यांना घेऊन गेलेत ते दोघं तिकडं कडायला. आणि आता इथं माझा मी घेते व्हिडिओ आणि मी असं व्हिडिओ शूट करायचा होता बट तिथं नेटवर्क नव्हतं आणि इथं राजूचं आणि शौर्याचं चालू आहे की माझी चप्पल धुवा त्याला वाळू खूप लागली आहे. तर शौर्यने घेतलं बिस्लेरीच पाणी आणि त्यातलं दिलं ओतून आणि राजूला इथं मी दिला बर्फाचा गोळा खायला. आणि आम्ही गेलो इथं मच्छी मार्केटला. मी नॉनव्हेज खात नाही तरी मी घेतलं आहे हातात म्हणजे हातात घेतल्यानंतर काही होत नाही. चला मी दाखवते पूर्ण अजून काय माहिती तुम्हाला.